नमस्कार, मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. या महिन्याच्या अखेरीला 29 आणि 30 रोजी मी कोर्स ठेवला आहे. त्या कोर्सची चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. रिझल्ट सीझन आता संपत आला आहे. 15 तारखेपर्यंत असतो. एकच दिवस उरला. या रिझल्ट सीझन झाल्यानंतर आपण काय करायचं तर कोणते रिझल्ट चांगले लागले, कोणते रिझल्ट वाईट लागले आणि त्याप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करायचा आहे. बदल हा नेहमी गरजेचा आहे. म्हणजेच चांगले रिझल्ट ज्यांचे लागले असतील, ज्यांनी गायडन्स चांगला दिला असेल, पुढे प्रगती होण्याची शक्यता सांगितली असेल, त्या कंपन्या ॲड करायच्या, म्हणजेच त्याची बेरीज करायची आपल्या पोर्टफोलिओमध्ये. आणि ज्या कंपन्यांचे रिझल्ट खूपच खराब लागले, गायडन्स पण खराब दिला आहे, असे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर संधी मिळेल तशी त्यांची वजाबाकी करत राहायचं किंवा ते शेअर विकून टाकायचे. म्हणजे चांगले शेअर ॲड करायचे किंवा बेरीज करायची आणि कमजोर शेअर वजा करायचे. नेहमी आयुष्यातही हेच करायला पाहिजे. गुणांची बेरीज केली पाहिजे आणि दोषांची वजाबाकी केली पाहिजे. या सगळ्याचा अर्थ काय तर आपल्या पोर्टफोलिओ हा फ्लेक्झिबल ठेवला पाहिजे. पोर्टफोलिओमध्ये सतत सुधारणा करत जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, काल एक कमेंट होती, काल का परवा माहीत नाही, शटडाऊन म्हणजे काय आधी सांगा. तर शटडाऊन म्हणजे काय तर हा शब्द अमेरिकेच्या बाबतीत सध्या चर्चेमध्ये आहे. स्पेंडिंग बिल त्यांना पास करून घ्यावं लागतं. जे खर्च वाढतात ते स्पेंडिंग बिल पास करून घेण्यासाठी हाऊसमध्ये 2/3 मेजॉरिटी पाहिजे आणि सिनेटमध्ये सिंपल मेजॉरिटी पाहिजे. तर दोन्ही ठिकाणी ते बिल पास झाल्यानंतर ट्रम्प साहेबांच्या सह्या झाल्या की मग त्या खर्चाला मान्यता मिळते. तर ते बिल त्यांच्याकडे पास झालं नाही, त्यामुळे शटडाऊन झालं. म्हणजे सरकारी खर्च कमी करावे लागले, काही लोकांना रजेवर पाठवावं लागलं. असं अमेरिकेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त दिवस चाललेलं हे शटडाऊन आहे. पण आता ही एक घटना या दृष्टीने पहा. हे शटडाऊन आजच झालं आहे असं नाही. त्यांच्याकडे जर मतं नाही पडली तर असं शटडाऊन होत असतं. मग शटडाऊनच्या काळात काय होत आहे, शटडाऊन संपल्यावर काय होत आहे, मार्केटमध्ये काय घडत आहे, या सगळ्याचा आढावा घ्या. ती घटना नोंद करून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेला शटडाऊनच्या काळामध्ये ट्रेड घेणं सोपं जाईल. शटडाऊनचा भारतावर कितीचा परिणाम होतो आहे तेही तुम्हाला पाहावं लागेल. एक घटना या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे तुम्ही पाहायला हवं. रिझल्ट जे लागले काल मार्केट संपल्यानंतर, तर ज्या नवीन कंपन्या लिस्टिंग झाल्या त्यांच्या रिझल्टकडे अधिक लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला DRHPमध्ये त्यांनी ज्या नोंदी करून सांगितल्या त्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असलेल्या गोष्टी याच्यामध्ये फरक समजू शकेल आणि आपण IPOमध्ये भाग घ्यावा नाही घ्यावा याचा निर्णयसुद्धा घेता येणं सोपं जाईल. त्यापैकी रुबिकॉन हा जो नवीन लिस्टिंगला आला होता त्याचा रिझल्ट मात्र खूप छान आला आहे. काल पेज इंडस्ट्रीने 125 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे.
व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटीचा रिझल्ट सुंदर आला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. बाकी आता जिंदाल वर्ल्ड वाईड, रेलिगेअर, सोम डिस्टिलियरी, जिनेसिस हे सगळे रिझल्ट मध्यम प्रकारचे आले. GMR लॉस कमी झाला आहे, रिझल्ट चांगला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. युफ्लॅक्स ही तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू फ्लॅट आहे, मार्जिन पण फ्लॅट आहे. KRBLचा रिझल्ट सुंदर आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. ओसवाल पंप रेव्हेन्यू प्रॉफिट वाढला आहे. हिरो मोटोचा रिझल्ट छान आहे, माल इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आहे. हिरो मोटोनी आंध्र प्रदेशात तिरुपती येथे ग्लोबल पार्ट सेंटर तयार करण्यासाठी 170 कोटी गुंतवणार असं सांगितलं आहे. हिरो मोटो आजच्या हिरो कंपनीसुद्धा ठरू शकते. डॉलरचा रिझल्ट आज कित्येक दिवसांनी चांगला आला आहे, टेक्स्टाईल कंपनी. पण टिळकनगर PTC मध्यम आहे, मिश्र धातू कमजोर आहे, कपॅसिटी मध्यम आहे, रूपा मध्यम आहे, टिटाघर कमजोर आहे, कॉन्कॉर्ड कमजोर आहे, NSDL रिझल्ट चांगला आहे, TVS सप्लाय मध्यम आहे, अपोलो टायर रिझल्ट चांगला आहे, त्यांचं मार्जिन वाढलं आहे. याकडे मार्केट लक्ष देईल असं वाटतंय. ITI लॉस आहे, रेव्हेन्यू कमी आहे, मार्जिन कमी आहे. स्कोडा ट्यूब रिझल्ट मध्यम आहे. टेक्नोक्राफ्ट यांचा रिझल्ट चांगला आहे. केमप्लास्टचा मात्र लॉस वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. सोनाटा मध्यम आहे, रेनबो साधारण आहे. होंडा इंडियाचा रेव्हेन्यू कमी झाला आहे पण प्रॉफिट मार्जिन वाढला आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स कमजोर रिझल्ट आहे, पण मार्केट काय करत आहे हे बघावं लागेल. कदाचित काहीशी मंदी आल्यानंतर ताबडतोब खरेदी येण्याची शक्यता संभवते. टाटा मोटर्स CVचा रिझल्ट कमजोर आहे. PG इलेक्ट्रोप्लास्ट कमजोर, आकुम्स कमजोर. हे झांबिया बेस आर्ममध्ये 200 कोटी रुपये गुंतवणार आहे. BDLचा रिझल्ट सुंदर आहे. रिलॅक्सो मध्यम आहे. सनफ्लॅग आयर्न रेव्हेन्यू प्रॉफिट वाढलं आहे पण मार्जिन कमी झालं आहे. हिकल कमजोर आहे. ज्युबिलंट फूड रिझल्ट चांगला आहे. विशाल मेगामार्ट रिझल्ट चांगला आहे. मुथूट फायनान्स चांगला आहे. तेगा इंडस्ट्री चांगला आहे. पण त्या विरोधात व्होल्टासचा रिझल्ट खराब आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह साधारण आहे. आयशर मोटरचं मार्जिन 24.5% आहे. फायदा वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. ट्रायडंटचा रिझल्ट साधारण आहे. ISGEC मध्यम आहे. शिल्पा मेडिकल रिझल्ट चांगला आहे. पॉलीप्लेक्स साधारण आहे. मार्क्सन साधारण आहे. JNK सुंदर रिझल्ट आहे. दिलीप बिल्डकॉन कमजोर रिझल्ट आहे. आणि शॅल्बी रिझल्ट चांगला आहे. अमेरिकेमध्ये काल मार्केट पडलं, 800 पॉईंट मार्केट पडलं. नॅसडॅक मंदीत प्रॉफिट बुकिंग झालं कारण आता डेटा येणार नाही, त्यामुळे फेडला सुद्धा
रेट कटच्या संबंधात निर्णय घेता येणं कठीण होईल. या सगळ्या गोष्टी मार्केट पडण्याला जबाबदार आहेत, पण त्याचा आपल्या मार्केटशी संबंध नाही. आज आपलं मार्केट बिहार इलेक्शनचा विचार करेल. निपॉन लाईफने DWS बरोबर करार केलाय. ATF फ्रँचायझी भारतात सुरू करण्यासाठी हा करार झालाय. मुथूट फायनान्स मुथूट मनीमध्ये 500 कोटी रुपये गुंतवणार आहे आणि 35,000 एवढा फंड उभा करणार आहे. NBCCला 340 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. झायडस लाईफ डायरॉक्सिमेन फ्युमारेट या कॅप्सूलला संमती मिळाली आहे. BDL यांना ऑर्डर मिळाली आहे 2096ची. रिझल्ट चांगला आहे. अँटी टँक मिसाईलसाठी ऑर्डर मिळाली आहे. CESC ओरिसा सरकारकडून मॅन्युफॅक्चरिंग युनिट सोलार मॉड्यूलसाठी लावायला परवानगी मिळाली आहे. 4,500 कोटी त्याच्यासाठी गुंतवणूक करणार आहे. आणि झायडस लाईफ यांच्या अहमदाबाद युनिटची तपासणी झाली, त्याच्यामध्ये 2 त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री कमी होती. कॅशमध्ये 384 कोटीचीच विक्री होती. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,094ची. तर आज एवढ्या सगळ्या गोष्टीबद्दल बघायला गेलं तर 4.11 बॉन्ड यील्ड आहे. डॉलर इंडेक्स 99 आहे आणि क्रूड 63 आहे. कुठले शेअर तेजीतमध्ये राहू शकतात तर आधी तेजीतले बघूया. अपोलो टायर, रुबिकॉन, झायडस लाईफ, निपॉन लाईफ, हिरो मोटो, कोरोमंडल, कपॅसिटे, टिप्स, सारेगम, विशाल मेगामार्ट, ज्युबिलंट फूड, मुथूट फायनान्स, संवर्धना मदरसन, होंडा इंडिया पॉवर, GE पॉवर रिझल्ट छान आहे. KRBL, NSDL, पण NSDL काल रिॲक्ट झाला आहे. टाटा कॅपिटल, हिंदुस्तान झिंक, व्हेंटिव हॉस्पिटॅलिटी, GMR, शॅल्बी, NBCC, BDL, वेल्स्पनला केमिकल, पॉलिमर, फायबर या सगळ्या बाबतीत सरकारकडून सवलत मिळेल. टेगा, उत्तम शुगरचा रिझल्ट चांगला आला आहे. अरविंद, टाटा केमिकल, TVS होल्डिंग. तर मंदीमध्ये व्होल्टास, सॅगिलिटीचं आज ब्लॉक दिले 46 रुपये किंमत ठेवली आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑर्कल म्हणूया नवीन लिस्टिंग जे झालं आहे तो, कारण त्यांचा रिझल्ट चांगला नाही आला आहे. तर मी सांगितलं त्या पद्धतीने रिझल्ट सीझनचं सगळं ॲनालिसिस करा आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बेरीज वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळायला सोपं जाईल. नमस्ते.